हवाई उद्यामध्ये बघा सॅम म्हणून आहे, की तो त्याला सरडा म्हणून चिडवतात. आज तो विद्यार्थी तिथेच अडकला. पण चुकीची गोष्टीला कधीच माफी नसते. ते वाक्य आहे ना, चुकीला माफी नाही नाही. मग त्यांचे आई-वडील त्यांना खेचून बाहेर काढणार, माझ्याकडे देणार, मग घेऊन शाळेत यायचे त्यांना. 2 टेकड्या ओलांडून पुन्हा गावातून चालत ती शाळा होती. डोंगरावर बाई दिसल्यावर की बाई धावतायत, की इथे बस कंडक्टर थांबवून ठेवायची बस. किंवा त्या मधमाशांचं जीवन कसं सुरू होतं, तर त्यांना जो पोलिसांचा मार मिळणार, तो ह्याच्यापेक्षा खूप भयंकर असेल. त्याच्यापेक्षा शिक्षकांचं मार खाऊन वेळेस सुधारलेले बरे. वाढदिवस त्या अनाथ मुलांबरोबरच करायचे, की जेणेकरून त्यांना वाढदिवस काय असतो, तो आनंद काय असतो, खाऊ काय असतो, तो समजला पाहिजे. हाय, हॅलो, कशा आहात तुम्ही? सगळ्यांना माझा नमस्कार. नमस्कार मंडळी. अकाल भराईच्या गृहसमयीमध्ये आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत. मंडळी, आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांनी कुटुंब, स्वतःच्या जबाबदाऱ्या सांभाळत स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. अशा शिक्षिका ज्यांचं नाव आहे सविता आव्हाड. चला तर भेटूया सविता आव्हाड यांना. नमस्कार मॅडम. आव्हाड मॅडम, तुमचं बालपण जाणून घ्यायला मला आवडेल आधी. नक्कीच मला सांगायलाही खूप मजा वाटते, कारण आज जिथे मी इथे मुलाखतीला आलेले आहे ते पालघरच. त्या पालघरच्या ठिकाणीच माझं बालपण गेलेलं आहे. आपल्या आर्यन शाळेच्या जवळच जी पोलीस कॉलनी आहे, तिथेच आम्ही लहानाचे मोठे झालो. आणि शिक्षणही माझं भगिनी समाज आणि आर्यन शाळेत झालेलं आहे. सुरुवातीला 12वी सायन्समधून केली. मग मला BSc करायचं होतं, पण DEDला नंबर लागला. DED झाल्यावर जॉब लगेच मिळाला. त्याच्यावर रेग्युलर BSc करणं होणार नाही आता आपल्याकडून, म्हणून मी मुंबई युनिव्हर्सिटीमधून मग BA केलं. तिथेच लगेच MA केलं. आणि MA करत असतानाच मी ॲग्रिकल्चर BScचे बहाडोलीला निरीड म्हणून संस्था आहे, त्याच्यामधून केलं. BSc ॲग्रिकल्चर केल्यानंतर त्याची परीक्षा नाशिकला दिली. अच्छा. त्यातही मला डिस्टिंक्शन मिळालं. MA झाल्यानंतर काय तर BEd करूया म्हणून मी इथे भाईंदरला आल्यानंतर मीरा रोडला BEd केलं. BEd केल्यानंतर Medसाठी मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतलं. अरे वा वा. मग तिकडेच MD, MPhil पूर्ण नोकरी करत असताना सगळे. नोकरी करत असतानाच. खूप छान. त्यात माझ्या मुलांचं पण सहकार्य, की मुलांना मला असं बसवून शिकवावं लागलं नाही. त्यांनी त्यांचा अभ्यास करायचे. मुलांचा कधी त्रास नाही. पण बालपण कसं होतं? बालपण खूप छान होतं, कारण जे पोलीस लाईनीतले जे सगळे संस्कार आहेत, ती सगळी माणसं आहेत, ती अतिशय प्रेमळ होती. तरी आम्हाला आई वडिलांनी एकटं सोडून जरी कुठे गावी गेले तरी सुद्धा राहायला आम्हाला भीती वाटली नाही. अच्छा. सगळ्यांना आम्ही मामा मामी म्हणायचो. ते बरेचसे लोक आज पोलीस लाईन सोडून इतरत्र सगळे आता स्थायिक झालेत. आम्ही त्यांच्या घरी आजही गेलो तरी तोच प्रेमाचा गोडवा आम्हाला मिळतो. आणि त्या प्रेमाच्या गोडव्यासाठी मी बोरिवलीवरून पालघरला खास येते, की त्या माझ्या मामा मामींना भेटायला माझं बालपण अनुभव आहे. तुमची सुरुवात जिल्हा परिषद शाळेमधून झालेली आहे. नाही, आधी जेव्हा मी DED झाल्यानंतर जस्ट परीक्षा दिली आणि भगिनी समाज शाळा जी आहे त्या शाळेत मी एक वर्ष आधी सर्व्हिस केली प्रायव्हेटमध्ये. तिथे मला माझ्या ज्या गुरु आहेत, श्रीमती वनिता चित्रे, आपण ओळखत असाल, आर्यन शाळेत त्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांनी मला म्हणाले, की जोपर्यंत झेडपीला मिळत नाहीये तोपर्यंत आपल्या शाळेत तू ये, तुझ्या अनुभवाची इकडे गरज आहे. मग तेव्हा मी तिथे आधी सुरुवात केली आणि नंतर मग झेडपीमध्ये प्रवेश केला. बायांचा पाडा शाळा मिळाली पहिली. बरं. जी दिवेकर पाड्याला उतरून जवळजवळ आपल्याला 1 तास चालावं लागायचं. 2 टेकड्या ओलांडून पुन्हा गावातून चालत ती शाळा होती. कुठे आलं ते? बहाडोलीच्या इथे. पालघर जिल्ह्यामध्ये? पालघर. अच्छा. बहाडोली, दुकतन हा जो एरिया आहे तिथे. हे माहित पण नाहीत लोकांना. ती गावं जास्त माहिती नाहीत, पण आता आली जरा, ती परिचयाची झालेली आहे. पण तेव्हा कसं जाताना माणूस एकटाच असायचा डोंगर दऱ्यातून, येताना पण आपण एकटेच असायचो. अच्छा. म्हणजे डोंगरावर बाई दिसल्यावर की बाई धावतायत, की इथे बस कंडक्टर थांबवून ठेवायची बस. नाही, शेवटची बस आहे, बाईंना येऊन द्या. तिथून मी धावत सुटायचे, बसला येईपर्यंत धावत असायचं. किती वर्ष गेली तिकडे सर्व्हिस? तरी 5 वर्ष केले मी. कसा होता तो प्रवास? खूप छान होता प्रवास, खूप छान. या तिकडची माणसं, तिकडचे शिक्षक खूप चांगले मिळाले मला. आजही चांगले आहेत, तेव्हाही चांगले मिळाले. म्हणजे एकंदरीत हा जो प्रवास आहे झेडपी ते आत्ता महानगरपालिका, सगळे शिक्षक, मित्रमैत्रिणी खूप चांगले मिळाले. या 5 वर्षातला अनुभव ऐकायला आवडते. तरी बघा, तिकडची मुलं आहेत ना, म्हणजे अशी स्वच्छता किंवा ह्याच्याबाबत खूप मागासलेली होती. आदिवासी भाग होता. जी कुणबी वगैरेंची मुलं होती ती स्वच्छ यायची, आणि आदिवासींची मुलं शाळेत एकतर यायची नाही, आणि आली तरी खूप घाणेरडी असायची. मग त्यांना घेणं, तर म्हणजे तशा घाणेरडी मुलं असतील तरी त्यांना हात लावणं,
त्यांना स्वतः अंघोळ घालणं, पावडर वगैरे लावणं, हे पावडरचे डबे वगैरे घेऊन जायचे काय. हो, म्हणजे तो एक अनुभव छान होता, की घरी जायचं, त्यांच्या भाषेत जरा आदिवासी भाषेत बोलायचं. जेवढी आपल्याला तोडकी-मोडकी येते त्या भाषेत मी बोलणार, त्यांना उचलून आणायच्या शाळेत आत. म्हणजे बाई आली म्हणून ते लांबूनच घरात अगदी कोपऱ्यात जाऊन बसणार. मग त्यांचे आई-वडील त्यांना खेचून बाहेर काढणार, माझ्याकडे देणार, मग मी घेऊन शाळेत यायचे त्यांना. मग त्यांच्यासाठी खिचडी बनवणं, हां, ही सगळी कामं तेव्हा शिक्षकांना करावी लागायची. हो का? खिचडी बनवण्यापासून, अंघोळ घालण्यापासून मुलांची कामं तेव्हा केलेली आहेत. वाह, वाह, वाह! त्यात खूप आनंद मिळालेला आहे. आणि तीच मुलं नंतर पुढे जाऊन छोटी-छोटी नाटकं बसवणे, नाच नृत्यामध्ये भाग घेणे, संभाषण, कथाकथन यात भाग घेऊ लागले. म्हणजे हळू ते पुढे आले. म्हणजे आदिवासी मुलांना शिकवण्यात खूप आनंद मिळाला मला. ते ऐकायची पण आणि आदर, एक वेगळीच रिस्पेक्ट आहे त्यांच्यामध्ये. खूप रिस्पेक्ट दिला. मग अशाच आदिवासींमध्ये काम करण्यामध्ये मला खूप इंटरेस्ट असायचा. मग असंच पुढे जाऊन कोसबाडला जेव्हा गेले, तेव्हा कोसबाडला मधुमक्षिका पालन किंवा अळंबी उत्पादन असं तिकडे गोखले एज्युकेशनचं आहे. तर तिकडे जाऊन मी वेगवेगळे कोर्स केले, की जेणेकरून मला मधमाशा पालनचं करता येईल. बरं, आणि मधमाशा पालनचं सुद्धा कोसबाडला एका मैत्रिणीबरोबर मधमाशा पालनच्या ज्या पेट्या असतात त्या लावलेल्या आहेत. अच्छा. त्याचा अभ्यास करण्यात. काय त्याचा अनुभव सांगा जरा आम्हाला. त्याचा अनुभव बघा, आपण जेव्हा पेट्या लावतो तेव्हा त्या मधमाशांचं जीवन कसं सुरू होतं, त्यांना वेगवेगळ्या टप्प्यावर, जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांना जेवण म्हणून काय द्यायचं, उन्हाळ्यात त्यांचे हाल काय असतील, ते सगळा अभ्यास करून त्याप्रमाणे त्यांना जेवणाची, राहण्याची आणि सावली कशी मिळेल. जर आजूबाजूला फुलं नसतील तर आपल्याला साखरेचं पाणी करून ठेवावं लागतं सगळीकडे. मग ते साखरेच्या पाण्यावर तर जगतात. आणि जेव्हा आपण त्या पेट्या तयार होतील, साधारण त्याला एक 7 ते 8 महिने लागतात. हो, हां, अच्छा. मग त्या पेट्यांमध्ये एक पाटीसारख्या पाट्या असतात जाळीच्या. त्या जाळ्यांमध्येच त्या मधमाशा राहतात. ते फुंकर मारत ते पाट्या काढून घ्यायच्या. मध त्या झाला असेल तर तो पुढच्या प्रोसेसला आपण पाठवू शकतो. आणि पाट्या चावत वगैरे नाही, काहीच नाही चावत, काही नाही चावत. त्यांना आपली सवय होते. हां, सवय होते. हे वेगळंच आहे, है ना? अच्छा, मग ते मधाचं काय करायचं? मध विक्रीसाठी. आणि अळंबी उत्पादन पण मी तिथूनच शिकले. पण त्याचं मी घरगुती बेसिसवरच केलेलं आहे. जास्त मोठा काही व्यवसाय त्याच्यात केला नाही. जिल्हा परिषद नंतर तुम्ही महानगरपालिकेत तिकडचा अनुभव काय? लग्नानंतर मी नंतर बदली घेतली इथून. बोरिवलीला गेल्यामुळे तिथेच स्थायिक व्हावं. शुभमंगल कधी झालं आधी ते बोलू. शुभमंगल माझं 2002 मध्ये, 22 फेब्रुवारी 2002 मध्ये झालं. अच्छा. मिस्टर माझे फूड अँड सिव्हिलमध्ये आहेत सर्व्हिसला. मुलगी माझी आता फिजिओथेरपिस्टच्या 3ऱ्या वर्षाला आहे आणि मुलगाही वकीलचा 3ऱ्या वर्षाला आहे. उच्च शिक्षित आहेत दोघे. मग ते बोरिवलीच्या शाळेमध्ये तुम्ही आता जॉब करता? नाही, बोरिवलीच्या नाही, मीरा भाईंदर महानगरपालिकेत. किती वर्ष झाले तिकडे? आता मला 24 वर्ष झाले. काय सांगता? 24 वर्ष झाले. अनुभव आहे मग तुमचा. मग काय सांगाल तिकडचा अनुभव तुम्हाला? तिथे माझी सुरुवात आधी चेना शाळेत झाली. तिकडे मी 3 वर्ष सर्व्हिस केली. 3 वर्षानंतर माझी काशीगाव शाळेत जास्त सेवा झाली. 16 ते 17 वर्ष त्या शाळेत झालं. पुन्हा बदली होऊन पुन्हा मी परत त्या शाळेत आले, की एवढं मला त्या शाळेचा जिव्हाळा आहे, की काय आहे ते काशीगाव शाळेचं आहे. म्हणजे तिथे प्रत्येक मुलांना असा उत्साह, प्रत्येक विद्यार्थ्यात तुम्हाला उत्साह दिसणार. कोणताही मुलगा असा जरी कुठूनही आलेला असला, त्याला सुरुवातीला काही येत नसलं तरी ती मुलं कशी बोलकी करायची, त्यांचा उत्साह कसा वाढवायचा, हे तिकडचे मुख्याध्यापक आणि शिक्षक खूप मेहनत घेतात त्यांच्या. आणि एखादा मुलगा बोलका नसेल, की त्याला बोलकं कसं करावं, कोणाच्या घरचे काय प्रॉब्लेम असतील, तुझ्या घरातून काय तुला प्रॉब्लेम आहे, काय अडचणी आहे, ते शोधून काढणं. म्हणजे काउन्सिलिंग आम्ही असं करतो, की ते जे बालक आहे ते शाळेत आल्यावर त्यांना हे शिक्षकच आपले आई वडील आहे, आपलं घर आहे असं वाटावलं. अच्छा. आणि ते मुलं एवढी रमतात की शाळा सुटल्यावर सुद्धा त्यांना घरी जावं असं वाटत नाही. म्हणजे अगदी शाळेमध्ये त्यांना लॅब आहे, 10वीचा अभ्यास करण्यासाठी खास वर्ग करून दिलेले आहेत, मोठं ग्राउंड आहे, सगळं आहे त्यानंतर. आणि तिकडे असं आहे की शिक्षकांमध्ये काय काय नवीन नवीन गुण आहेत, ते गुण शोधून काढून त्यांना कसा वाव द्यावा, हे तिकडचे शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख हे पूर्ण लक्ष असतं सगळ्यांना. तर प्रत्येक शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम चालतात. तर तुमच्या शाळेमध्ये असं स्पेशल काय आहे की जे तुम्हाला सांगावं असं वाटेल? स्पेशल बघा, स्पेशल भरपूर कार्यक्रम होतात. आता सध्या माझ्याकडे दिलं होतं की विद्यार्थ्यांना बोलकं कसं करावं, त्यांच्या मनातले भाव बोलके करून त्यांना मन हलकं करता येईल, त्यांना उत्साह वाढवता येईल, यासाठी काय करता येईल, तर तुम्ही बोलक्या भावलांचा कार्यक्रम घ्या. यासाठी मग मी बोलक्या भावल्या खास स्वतः तयार केलेल्या आहेत. अरे
की मुलांना या भावला बघितल्यानंतर तात्या विंचू वगैरे अशी काय काय आठवण यायची, त्या पिक्चरची आठवण यायची. ह्या भावला मी स्वतः तयार केलेल्या आहे. त्या हातात घ्यायच्या, मग त्या व्यक्तीबरोबर आपण बोलायचं मुलाबरोबर, "तुझं नाव काय? तुला काय शिकायला आवडतं? कविता म्हणायला आवडते का तुला?" काय काय विचारायचं, "आईचं नाव काय? आई कामाला जाते का? मग तू एकटा स्वयंपाक करतो? तुला येतो स्वयंपाक? तू किती हुशार आहेस?" हुशार म्हटल्यावर त्याचा उत्साह वाढतो. मग तो मी अजून कशात हुशार आहे, हे दाखवायला त्याला अजून मजा येते. मग ते बोलल्यानंतर, "बाई आम्ही करून बघू का हे?" म्हणलं, "तुमच्यासाठी अजून एक मुलांसाठी पण मी आणखीन एक तयार केलेली आहे." हां. हे ठरलेलं. हां. ह्याच्यामध्ये नळी नळी असते, की त्याच्यामध्ये आपलं एक बोट ठेवायचं आणि मग आपल्याला हवं तसं आपण ती मान हलवू शकतो. हां. असं, असं. बघा. हाय, हॅलो. हां. कशा आहात तुम्ही? सगळ्यांना माझा नमस्कार. असे छान-छान ह्याच भावल्या मी मुलांनाही बनवायला शिकवल्या. त्याच्यामुळे त्यांना उत्साह उत्साह वाटतो आणि मी कसं करू? मी कसं पुढे येऊ? मग पुढे येण्याची त्यांची भावना निर्माण झाली. अच्छा. त्याचबरोबर बोलक्या भावल्यांबरोबर हां, मी या कळसूत्री भावल्यांचाही वापर करते शिकवण्यामध्ये. हां, या हाताच्या दोऱ्यांवर ह्या भावल्या अशा आपण वापरू शकतो. दोन्ही हातांमध्ये भावल्या बांधून मी असे खेळ करत असते. त्याच्या मुलं कसे वर्गात येण्याचं प्रमाण त्यांचं वाढलंय. 2 मिनिटं दाखवा ना, हे कसं करता तुम्ही? तुम्ही असं समजा की विद्यार्थी आहे तुमच्यासमोर. हां, हां, हां. बघा, डोक्याला एक दोरी आहे. करू शकतो, तुम्ही पण करा. नाही, मला नाही जमणार. माहीतच नाही काय त्यातलं तर. हे घ्या. एकच भावली घेते आता. बरं. आपण एखादं गाणं वगैरे लावलं की त्याच्यावर आपल्याला करता येईल. गाणं लावायचं किंवा कविता म्हणायची. तर गो माहेरला जाते हो नाखवा, किच्या घोवाला कोकण दाखवा. कोकणची माणसं साधी भोळी, कोकणची माणसं साधी भोळी, ह्यांच्या काळजात भरली शाळी, हो ह्यांच्या काळजात भरली शाळी. खूपच छान. त्याच्यामुळे मुलांची कविताही पाठ होते आणि आकर्षण वाढून मुलांची गळती कमी होते. हां. आणि प्रत्येक मुलाला म्हणतो, "तू पण करून दाखव ना." तशा मुलांना वाटतं, "अरे मलाही हात लावून देत आहेत, मलाही बाईंनी विचारलं." म्हणजे आपण जे मुलांना विचारतो त्याच्यामुळे त्यांची आपुलकी वाढते आपल्याबद्दल. बाई माझ्याशी हो, हेच आनंद असतो मुलांना. बाईंनी माझ्यावर विश्वास दाखवला की मला हे येईल. त्याच्यावर मुलं जास्त येतात शाळेमध्ये. गळती पण कमी झालेली आहे. अभ्यासात उत्साह वाढलेला आहे त्यांचा. छान. आम्ही पडदा लावतो आणि पडद्याच्या खाली नाचतात. त्यांना मी दिसणार नाही किंवा माझे हात पण दिसणार नाही. फक्त ह्या भावल्या नाचताना दिसतात. पडद्यावर. हां, नाही, पडदा समोर लावायचा. आपण मागे उभं राहायचं पडद्याच्या टेबलाच्या मागे आणि पडदा आणि टेबल यांच्या मधल्या गॅपमध्ये हे भावले नृत्य होतं. अच्छा, अच्छा. आपल्याला शाळेमध्ये काय चांगलं करता येईल, अजून काय म्हणजे मुलांनाच विचारायचं. हां. सुचवा तुम्ही. चिठ्ठ्या लिहा किंवा चांगल्या कथा लिहा आणि एक बॉक्स ठेवलेला आहे गोष्टींचा डबा. त्याच्यामध्ये मुलं त्या चिठ्ठ्या आणून ठेवत आहे. अच्छा. मग ते आम्ही वाचतो. जी कथा चांगली वाटेल ती आमच्या शाळेच्या ग्रुपवर आम्ही प्रसिद्ध करतो. आणि त्या मुलाला पण सांगतो, तुझी गोष्ट आज ग्रुपवर आलेली आहे, सगळ्यांना मिळाली आहे. ह्याचं पण अभिनंदन करतो. मग तो अजून छान छान गोष्टी लिहितो. कितीपर्यंत शाळा आहे ती? 10वी पर्यंत शाळा. हो का? आणि तुम्ही कितवीला शिकवता? मी आता सध्या 7वीला शिकवते. अच्छा. तुम्ही आदिवासी भागामध्ये पण 5 वर्ष काम केलं. ते वारली पेंटिंग बद्दल वारली पेंटिंग आम्ही करायचो. वारली पेंटिंगचे क्लास हे विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये घ्यायचे. काही क्लास मी घरी पण घेतलेले आहेत. पण घरी घेताना आम्ही पाकिटं बनवणे किंवा पर्स बनवणे. पर्स आम्ही कोऱ्या बनवून घ्यायचो. त्याच्यावर पेंटिंग करायला मी शिकवलेलं आहे. त्याचप्रमाणे वारली पेंटिंगचं मी तुम्हाला दाखवेन इकडे. चावीचं आहे, चाव्या अडकवण्याचं. त्याच्यावर आम्ही इकडे वारली पेंटिंग केलेलं आहे. हां. काय आहे ते त्याचं चित्र? हां, हे वारली पेंटिंगमध्ये आपण त्रिकोण, गोल आणि ह्या काड्या, हां. रेषा ह्यांचा वापर करून ही पेंटिंग केलेली आहे. लग्न आहे त्याच्यामुळे हा जो ड्रम वाजवतो आणि हे पिपाणी वाजवतो आणि व्यक्ती नाचती. अच्छा. असं आहे. त्याचप्रमाणे इकडे आणखी एक पॉट होता. तो पॉट आम्ही रंगवलाय. बघा, म्हणजे त्यांचे विविध जे सण आहेत. आता हे बघा, एक आहे चढून दहीहंडी फोडतायत. दहीहंडी आहे. हां, परत हे लग्न समारंभ आहे. परत हे घरगुती मसाला कुटणे, पाणी भरणे, शेती करणे, ही त्यांची घरं आहेत. अच्छा.
अशा पद्धतीने त्यांचे सगळे जे सण समारंभ आहेत ते इथे पेंटिंग केलेत आम्ही. याच्यावर मग हे पेंटिंग करताना कशाचा वापर करता? ॲक्रेलिक कलरचा वापर करतो आम्ही. अच्छा. आणि आदिवासी लोक ते घरावर काढतात ते तांदळाच्या पिठाने काढतात ते. हो का? बरं तांदळ पण ते लग्नासाठी जेव्हा वापरतात तेव्हा जास्त तांदळाचं पीठ वापरतात लग्नासाठी. इतर वेळी ते रंगानेच करतात. अच्छा अच्छा. त्यासाठी मी गंजाडला गेले होते. कुठे? गंजाडला, नाणूमध्ये गंजाड रिसर्च. तिकडे वारली पेंटिंगचं खास दुकान आहेत ना, त्यांनी स्वतः तयार केलेलं त्यांचं प्रदर्शन असते. शिक्षिका होण्याची प्रेरणा कुठून मिळाली? लहानपणापासूनच मला शिक्षकांकडे बघून वाटावं की आपणही शिक्षिका व्हावं, मुलांबरोबर खेळावं, शिकवावं असं वाटतच होतं. आणि त्यात मला माझ्या ज्या मुख्याध्यापिका आहेत श्रीमती वनिता चित्रे मॅडम, वंदना प्रधान मॅडम ह्यांना बघून प्रेरणा मिळाली. अच्छा. की त्या जसं आम्हाला शिकवायच्या, समजून घ्यायच्या. म्हणजे वेळेचं त्यांना अजिबात भान नसायचं की नाही हे तुला येत नाही ना, जोपर्यंत तुला समजत नाही तोपर्यंत तू विचार. पाहिजे तर माझ्या घरी ये, पण तुला हे आलं पाहिजे. म्हणजे मागासलेल्या मुलांना कसं अगदी व्यवस्थित करावं हे त्यांनी अगदी न कंटाळता केलेलं आहे. आणि त्यांच्यातूनच मला प्रेरणा मिळाली. आणि म्हणूनच 12वी सायन्स नंतर माझा MBBS नंबर लागला होता, तरी पण मी तिथे न जाता DEDला गेली. अच्छा. आणि शिक्षिका क्षेत्र खरोखरच म्हणजे सगळ्यांनी असं मला तरी वाटतं की आपला जो अनुभव आहे तो मुलांना द्यावा आणि मुलांना अधिक पुढे आणण्यासाठी आपण प्रेरणा दिली पाहिजे. अगदी खरंय, अगदी खरंय. शाळा आणि समाज यामध्ये शिक्षिका म्हणून तुमची काय भूमिका आहे? शाळेची मुलं असतात त्यांना आई वडील सगळ्यांनाच असतात असं नाही. ज्यांना आई असते किंवा वडील नसतात, कोणाला आई नसते, अशी जी मुलं असतात त्यांना सांभाळताना आपण ज्यांना आई वडील आहेत, सणात जी मुलं आहेत त्यांचं विश्व आणि ह्यांचं विश्व ह्याच्यात खूप फरक आहे. त्या मुलांची आपल्याला आई होता येईल का? त्या मुलांचं आपल्याला वडील भाऊ होता येईल का? आणि ती पोकळी आपण त्यांची कशी जी निर्माण झाली आहे पोकळी ती कशी आपल्याला चांगली करता येईल, भरून काढता येईल, यासाठी त्यांना बोलकं करणं, त्यांना खूप प्रेमाने वागवणं हे शाळेच्या माध्यमातून केलं जातं. त्याचप्रमाणे जे अनाथ मुलं आहेत जी रस्त्यावर भटकतात त्या मुलांसाठी नालासोपारा ईस्टला नगीनदास रोडला नारायणचंद्र ट्रस्ट यांचा अनाथाश्रम आहे. तिथे सगळी अशीच मुलं आहे की ज्यांना आई वडील नाही आहे, ज्यांना रस्त्यावर सोडून दिलेलं आणि खास मुलगे मुली पण नाही मुलगे. तर तिथे आम्ही जायचो माझ्या मुलांना घेऊन की माझ्या मुलांना मी पहिल्यापासून म्हणजे 1-2 वाढदिवस केले असतील घरी, पण बाकीचे सगळे वाढदिवस त्या अनाथ मुलांबरोबरच करायचे की जेणेकरून त्यांना वाढदिवस काय असतो, तो आनंद काय असतो, खाऊ काय असतो तो समजला पाहिजे. आणि थोडेसे म्हणजे पैशांची पण तेव्हा आम्ही मदत करायचो. खाऊ पण घेऊन जायचो आणि पैशांची संस्थेला. म्हणजे आंब्यांचं जे सीझन असेल त्या मुलांना आंबे, कपड्यांचे असेल ते कपडे, दिवाळीचा फराळ, वाढदिवसाचे सगळं खाऊ असं आम्ही केलेलं आहे. आणि या वेळेला माझी मुलं सुद्धा माझ्याबरोबर असतात. अच्छा. जेव्हा अनाथाश्रमामध्ये कार्यक्रम असतात तेव्हा मुलं असतात बरोबर. अगदी खरं आहे. मुलांना ह्या गोष्टी पण समजल्या पाहिजेत. फार महत्वाचं आहे. कारण आपण घरातल्या घरातच सगळे त्यांना पुरवतो, त्यामुळे त्यांना समजत काय नेमकं आहे, आपल्यापेक्षा किती गरीब मुलं आहेत किंवा त्यांना समाजाशी संपर्क येताना माझी दोन्ही मुलं माझ्याबरोबर असतात. अगदी गावात जाऊन शेती करायची असेल, भात शेती, तरी सुद्धा ते दोघं उतरलेले आहेत करण्यासाठी. आणखी एक प्रश्न विचारेल तुम्हाला मी शिक्षणाचं महत्त्व सांगण्यासाठी की सर्वसामान्यांना आदिवासी, आता आपला पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा आहे, त्यामुळे पुढारलाय आता बऱ्यापैकी शिक्षणाचं महत्त्व कळलंय, तरीही तुमच्या विचाराने तुम्ही शिक्षणाचं महत्त्व काय सांगाल? आता बघा शिक्षणाच्या ज्या कक्षा आहेत त्या जास्त रुंदावलेल्या आहेत की पुस्तकी शिक्षणाबरोबरच आपल्याला तंत्रस्नेही व्हायला पाहिजे. तंत्रस्नेही शिक्षण जर आपण आत्तापासूनच मुलांना दिलं तर आज जो आपल्याला कागद वही पेन जे मिळतंय ते पुढच्या भविष्यात कागद वही पेन मिळणार नाहीये, कागद नसणारच आहे. जे काही आपल्याला सर्टिफिकेटचं काम वगैरे करायचं असेल, ऍडमिशनचं काम करायचं असेल, ते सगळं आपण ऑनलाईनच करणार आहोत. मग तो कागद वाचवण्यासाठी आपल्याला इथे तंत्रस्नेही कसं होता येईल, त्यासाठी मुलांना लहानपणापासूनच कॉम्प्युटर शिक्षण खूप महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे मोबाईल जेव्हा मुलं वापरतात तेव्हा फक्त गेम बघण्यासाठी मुलांना मोबाईल न देता त्या माध्यमातून ते स्वतः स्टोरी रायटिंग कसे करतील, व्हिडिओ कसे बनवतील, अभ्यासासाठी त्याचा कसा वापर करतील, नवीन नवीन क्लुप्त्या शोधून काढण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे. बरोबर. असं मुलं पुढे जाऊन कागदी वापर न करता यात जास्तीत जास्त पुढे जातील आणि त्यातच खरं पुढचं भविष्य त्यांचं आहे. मी मोबाईलच्या वापराबद्दल बोललात, पण आता आणखी एक यातून एक प्रश्न निर्माण होतो की मोबाईलवर अभ्यास आहे, ऑनलाईन अभ्यास आहे असं सांगून मुलं बऱ्याचदा
चुकीचं काहीतरी बघत राहतात मोबाईलवर किंवा काय, तर ह्यासाठी पालकांना किंवा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? त्या चुकीच्या गोष्टींमुळे समाजात ती मुलं जेव्हा वावरतात तेव्हा त्या चुकीच्या गोष्टी करतात. पण चुकीची गोष्टीला कधीच माफी नसते. ते वाक्य आहे ना, चुकीला माफी नाही. तेच. तर त्या चुकीच्या गोष्टी केल्यामुळे जेव्हा समाजात तुम्ही तेव्हा पकडले जाता, तेव्हा त्याचे दुष्परिणाम काय होत आहेत ते आता आपण बघतोच आहे दुष्परिणाम. तर दुष्परिणामांची जर जाणीव आपण पालकांना, विद्यार्थ्यांना जर करून दिली, तर मला ते वाटतं ते जेव्हा पालक खूप सिन्सिअर होतील मोबाईलच्या बाबत, तेव्हा तो मोबाईलचा वापर टाळला जाईल आणि चांगले संस्कार मुलांवर होतो. काही वर्गातली मुलं अशी खूप मस्तीखोर होती, की असं त्यांना बघून वाटायचं की या मुलाचं काही होऊच शकणार नाही पुढे. तो जसा येतोय तसा येऊ दे, शिकतोय तसा शिकू दे. कारण बाहेरचं वातावरण कसं अगदी वेगळं असायचं. म्हणजे गुन्हेगारी किंवा मस्तीखोर, मारामारी हे असायचं. शाळेतलं वातावरण जसं सुरक्षित आणि मजेशीर आहे तसं त्यांना बाहेर किंवा घरी मिळत नव्हतं. पण तरी ती मुलं शाळेत यायची वेळेवर. शाळेत अभ्यास पण करायची, पण मस्ती पण तेवढीच करायची. एक असा मुलगा होता सॅम नावाचा. तर आम्हाला वाटायचं की हा नुसता डान्समध्ये असतो. मुलांचे डान्स बसवतो, मुलांना मारतो आणि असा वाकडा-तिकडा उड्या मारायचा. म्हटलं तू नुसतं उड्या मारून करणार काय आहेस पुढे? काहीतरी अभ्यास कर, निदान एक 10वी पर्यंत तरी शिक. शिकला तो पुढे जाऊन. पण आज हवाई उद्यामध्ये बघा सॅम म्हणून आहे, की तो त्याला सरडा म्हणून चिडवतात. आज तो विद्यार्थी तिथेच अडकला. असं. म्हणजे आपण मुलांना असं बघून जज नाही करू शकत, की हा पुढे काय करू शकेल की नाही. पण आपलं जे काम आहे शिकवायचं, त्याला प्रोत्साहन द्यायचं. त्याचं शिक्षकांचं जे काम आहे ते करत राहायचं, की पुढे जाऊन कधी तो मुलगा उडी मारेल आणि पटकन असा झळकेल आपल्याला, तेव्हा आश्चर्य वाटते खरंच या मुलाने करून दाखवलं. नाही तर उड्या मारायचा आम्ही म्हणायचं काय आला, काही भीतीच वाटत नाहीये, कशाही उड्या मारतो. पण आज बघितलं की ते त्याच्या डान्सवरून, त्याच्या बोलण्यावरून तो आज कार्यक्रमामध्ये झळकतोय. बाळाचे पाय पाळण्यात ते हॉली होते. आणि त्यानेच मला सांगितलं की एखादं जर असेल सिरियल तुम्ही याल का? तर आम्ही म्हटलं चालेल ना, असं थोडंसं काय बोलायचं असेल तर सांग. तर चला हवा येऊद्यामध्ये त्याने एका एपिसोडसाठी मला बोलावलं होतं तेव्हा. त्याच्यामुळे मला तिकडे भाग घेता आला. ही माझी चांगली आठवण राहिली मुलांसाठी. आता मॅम आपण बघतो की आधीची शिक्षण पद्धती जी होती आणि आताची शिक्षण पद्धती याच्यामध्ये खूप बदल झालाय. म्हणजे एक पण असं पण आहे की पूर्वीचे शिक्षक असे मारून वगैरे असे म्हणजे एक जिव्हाळा असायचा विद्यार्थ्यास, तसं म्हणजे करून घ्यायचे बाबा. पण हल्ली ते पण बंद झालंय की मुलाला हात लावायचा नाही किंवा मराठी भाषेचं सुद्धा हे आलंय की मराठी भाषा बऱ्याचदा मुलांना होरीदा येत नाही किंवा काय असे जे प्रकार आहे. सो याकडे तुम्ही कसं बघता, याबद्दल काय? आता आधीची शिक्षण पद्धती आणि आताची शिक्षण पद्धती आपण जे शिकलोय ते पूर्वीच्या शिक्षण पद्धतीत शिकलोय. ते शिक्षक आपल्याला अगदी हक्काने मारायचे आणि आपल्या आई वडील पण म्हणायचे एवढंच का मारलं, अजून मारा ना तुम्ही, आम्ही तुमच्याकडे येणारच नाही विचारायला. पण आता कसं होतं, आपण जर मुलांना मारलं तर आई वडील दुसऱ्या क्षणी उभे राहतात, हा हक्क नाहीये तुम्हाला मारायचा. मग आपण मारू नाही शकत, तर त्यांना गोड बोलून, अंजारून गोंजारून, काहीतरी हातात खेळणं देऊन किंवा हल्ली तर शाळेमध्ये टीव्ही आलेले आहेत, विविध उपक्रम घेऊन टीव्हीवरचे कार्यक्रम दाखवून मुलांना आपण समजावून सांगू शकतो. तरीही जे काही नाही झालं तर पालकांना तक्रारी करू शकतो. तेव्हा पालक म्हणतात तुमच्याकडे सोपवलंय, तुम्हीच बघा आता. हा, फक्त मारायचं नाही असं चाललेलं असतं. पण मला एक असं वाटतं की ती जे 2 थापडी मिळायच्या ना, त्या खूप चांगल्या होत्या. त्या वेळेवर थापड मिळणं खूप चांगलं असतं, की आपली लाईन लगेच सुधारते. तर आम्ही पण थापडी खाल्ल्यात, चांगले मार्ग निवडलेले आहेत, अभ्यासात पुढे गेलेलो आहेत. तर पालकांना माझी अशी विनंती आहे, जेव्हा शिक्षक मारतील ते पण योग्य कारणासाठीच मारतात, तुमच्या मुलाचं भलं व्हावं म्हणून. तर तो मार त्यांना शाळेच्या दिवसातच खाऊ द्या. कारण पुढे जाऊन जर ते बिघडले तर त्यांना जो पोलिसांचा मार मिळणार तो ह्याच्यापेक्षा खूप भयंकर असेल. त्याच्यापेक्षा शिक्षकांचा मार किंवा वेळेस सुधारलेले बरे, असं माझं पालकांना विनंती असेल. तुम्हाला हे पुरस्कार मिळालेत ना, याबद्दल काय सांगाल? मी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेत एक सभासद म्हणून आणि इकडे वडराई गटाची उपाध्यक्ष म्हणून काम करते. अच्छा. तर त्यासाठी राष्ट्रीय संचेतना उज्जैनतर्फे मला आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर दिल्ली येथील आंबेडकर ग्लोबल फाउंडेशनचा मला संविधान दिनी आदर्श शिक्षिका म्हणून दिल्ली येथे पुरस्कार मिळालेला आहे. अरे वा, त्याबद्दल खूप अभिनंदन. थँक्यू. त्यामुळे आज ही सर्टिफिकेट बघून म्हणजे माझ्या मुलाने कधी पाहिली नव्हती ना, की पुरस्कार आईला मिळालेला आहे, सर्टिफिकेट आईला मिळाले. त्याची सहज मी माझी सर्टिफिकेटची फाईल आम्हाला शाळेमध्ये द्यायचं होते म्हणून मी घेऊन बसले होते.
त्याने बघितलं, आई तुला एवढे सर्टिफिकेट मिळाली आहेत, तू ॲग्रिकल्चर BSc पण आहेस, बापरे तुझे केवढे सर्टिफिकेट आहेत, एवढे आम्ही कधी मिळवणार. पण आम्ही म्हणे नक्की आता मिळवू. तुझे पुरस्कार आणि सर्टिफिकेट पाहून मला पण वाटतं की मी पण खूप शिकावं, पुढे जावं. हो ना. पण तो पण आता वेगवेगळ्या क्षेत्रात आता कामं करतोय. त्याने नाटकामध्ये पण कामं केलेली आहे शाळेमध्ये, कॉलेजामध्ये. आता स्वतः तो नाटक बसवतो. अरे वा. त्यामध्ये त्याला अवॉर्ड मिळाला. खूप खुश झाला की मी माझ्या आईबरोबर आता येऊ लागलोय. बरं, शिक्षिका म्हणून कार्यरत असताना गृहिणी म्हणून पण आपल्याला कार्य करावं लागतं. तर तुमची दिवसाची सुरुवात कशी होते? दिवसाची सुरुवात पहाटे 5ला उठल्यापासून होते. कारण सकाळची शाळा असल्यामुळे सगळं आवरूनच जावं लागतं. स्वयंपाकापासून आणि घरातले जरा कामं करून. शाळेतून आल्यानंतरच पुढे काय जेवण वगैरे असेल, मुलांचं काही अभ्यासाचं बघायचं असेल किंवा काही इतरत्र काही कामं असतील. कारण माझा स्वतःचा लाडूचा व्यवसाय पण आहे. अरे वा. हां, मेथीचे लाडू आणि डिंकाचे लाडू असे आम्ही बनवतो घरामध्ये. तर त्याची काही ऑर्डर्स असतील तर ते सामान आणण्यापासून ते करायचं असेल, तर शाळेतून आल्यावर ती कामं असतात. बरं, खूप छान. ते लाडूचा बनवायला कोणाची मदत असते? दोघी माझ्या मैत्रिणीच आहेत. अच्छा, महिला तिघी जणी मिळून करतो आम्ही. अच्छा, छान आहे, छान. मॅडम, मला तुम्हाला हे विचारायचंय, शिक्षक म्हणून आता काहींना समजा इच्छा असेल या क्षेत्रात येण्याची, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? की जरूर त्यांनी इतर क्षेत्रांपेक्षा शिक्षण क्षेत्र निवडावं. कारण शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय वाव आहे आपल्या बुद्धीला. आणि छोटी छोटी जी मुलं आपली बालकं जे आहेत समोर, त्यांच्याशी जेव्हा आपण संपर्क साधतो आणि त्यांच्या वया इतकं होऊन जेव्हा त्यांना शिकवतो, तेव्हा जो एक अनामिक आनंद मिळतो, तो आनंद खरंच सगळ्यांनी घेऊन बघावा. आणि आता जेव्हा शाळेमध्ये कोणाची 50, कोणी रिटायर होतंय, तर आपण जेव्हा बघतो ना, ती 58ची व्यक्ती तुम्हाला 30-40ची वाटेल. ते का? तर तो आनंद सगळा मुलांमुळे. मुलांना शिकवण्यामुळे जो आनंद आणि आपण त्यांच्यामध्ये एवढे मिक्स होतो की त्यांचे जे दुवा मिळतात, आशीर्वाद असतात शिकवल्यानंतर, त्या आशीर्वादानेच असं मला वाटतं की आपलं वय खूप छोटं वाटतं. मुलांमध्ये राहून राहून आपण स्वतःला विसरतो, वय विसरतो, काही दुखणं असेल तरी विसरतो आणि सतत उत्साही राहतो. त्याच्यामुळे शिक्षण क्षेत्र या कारणासाठी तर निवडावंच. शिवाय आपल्या जो बुद्धीचा, अनुभवाचा जर तुम्ही वापर मुलांमध्ये केला, तर आपला हा भारत देश विकसित होण्यासाठी खरोखर या ज्या तंत्रज्ञानाचे विद्यार्थी आहेत, युवक आहेत, त्यांनी इथे वळावं आणि आपल्या अनुभवाचा त्यांनी इथे फायदा करून द्यावा, की जेणेकरून आपल्यापेक्षा अजून मागची पिढी आहे, छोटी मुलं, तीही पुढे जातं आणि अधिक प्रगत होतील. शिक्षिका म्हणून इतर गृहिणींना काय सांगाल तुम्ही? आता ज्या गृहिणी आहेत त्या सुद्धा घरात राहून सुद्धा शिक्षिकेचंच काम करताय. आपल्या स्वतःची मुलं सांभाळता आपल्या मुलांना आपण संस्कारच असे द्यावेत की ते जेव्हा समाजात बाहेर पडतील, तेव्हा आपल्या घराचे जे संस्कार आहेत ते बाहेर दिसले पाहिजे. की चांगली वागणूक काय आहे, आपण इतरांना कशी मदत करावी. समाजात जेव्हा आपण वावरतो, तेव्हा आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. तेव्हा आपल्याकडून समाजाला फायदाच होईल, असा सगळ्या गृहिणींनी आपल्या मुलांना तसेच संस्कार द्यावेत, की जेणेकरून समाजात त्यांच्याकडून काही चुका होऊ नयेत आणि नेहमी त्यांचं नाव लौकिक वाढत राहावा. मंडळी, आज आपण सविता मॅडमकडून खूप महत्त्वाची माहिती ऐकली. तुम्हाला जर त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्की कमेंटमध्ये लिहा. मैत्रिणींनो, गृहस्वामिनीमध्ये तुम्हाला जर यायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहा. धन्यवाद.